पुणे इथं शांतिरक्षक कल्याण संस्था आणि पीस कीपर वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला। संस्थापक अध्यक्ष उमेद सुधार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमात संस्थेच्या सामाजिक आणि जनकल्याणकारी कार्याचा आढावा घेण्यात आला। यावेळी विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। तसंच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधलं। या कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य, जनजागृती आणि शांततेचा संदेश देण्यात आला। मध्ये असं नाव गाजवलं आहे की कुठलं पण माणूस आपण गेलं ना सांगले त्यांनी साहेबांना फोन केलाय तर लगेच एक फोनवर काम करणारा माणूस अजित जाधव साहेब। दुसरं आपल्या जाडेर गावात जाडेजोगा फाउंडेशनचे ग्रुपचं सदस्य समजा, संस्थापक बोला, अध्यक्ष म्हणा, या सर्व टीमचं सोबत सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा माणूस परिणित भोसले साहेब। त्यांचे पण सर्वांचं मी आभार मानतो की ज्यांनी वेळ काढून आमच्या शब्दाचा मान ठेवले। आमच्या संस्थेचे महाराष्ट्र लेवलचे उपाध्यक्ष माननीय श्री रतन सिंगजी राजपुरोहित साहेब, पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रवीर सुतार साहेब, पुणे जिल्हा वाहतूक विभाग अध्यक्ष अजीम शेख सर, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सुजाता परदेश मॅडम, आलेले सगळे माझे पदाधिकारी एवं सभासद। मी इकडे उभा आहे तर माझे पदाधिकारी सभासदांमुळे मी इकडे उभा आहे। आता आपण हे सगळं पुणेचे आता धुलेवरून आलेले सागर देवानंद राणे साहेब, विजय शिवाजी सोनार साहेब, अपूर्वा कैलास देसले मॅडम, अश्विनी संजय सोनार मॅडम, हे पण धुलेवरून रात्रीच निघाले आलेले। मालेगाववरून आलेले हितेश संजय जांभणेकर, गणेश केशव कैलास देसलेकर, शेनखेड्यावरून विपुल पवार, शुभम माळी हे आलेल्या पाहुण्याचं स्वागत करत आहे। नाशिकवरून आलेल्या सुनीता। शांतिरक्षक कल्याण संस्थेने मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल त्यांचे पहिले आभार। आणि आपण सर्व उपस्थित राहिला त्यामुळे आपले पण स्वागत। खरं तर शांतिरक्षक कल्याण संस्थेबरोबर गेल्या वर्षभरापासून माझे स्नेहसंबंध आहेत। प्रत्येक त्यांच्या जे कार्य आहे समाजाउपयोगी कार्य, प्रत्येक कार्यक्रमास ते मला इन्व्हाइट करतात आणि मीही वेळ काढून त्याच्यासाठी येत असतो, कारण त्याचे उपक्रम खूप चांगले आहेत। आता वेळाभावी जरा अर्जंट झाले आहे, त्याच्यामुळे यांच्या संस्थेला माझ्यातर्फे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। आजचा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट झालेला आहे, उत्कृष्ट होत आहे आणि असेच कार्यक्रम त्यांनी राबवावेत, समाजाची सेवा करावी आणि त्यांच्या संस्थेचं नाव उज्ज्वल करावं अशी मी प्रार्थना करतो। धन्यवाद। खरं तर वेळ झालेला आहे, सरांचा कार्यक्रम होता। सर्वत्र आपण 1 तास सरांसाठी आपण वेळ दिला। सरांनी आता प्रस्तावित भाषण केलेलं आहे। खरंच सरांचं एक मोलाचं कार्य आहे। रस्त्यावरती जे अपघात होतात त्यानंतर आपण म्हणतो फोनवर बोललो, सीट बेल्ट लावला नाही, हेल्मेट घातलं नाही, पण ते रोडवरती उतरून एक समाजाला एक दिशा देतात आणि एक चांगला उपक्रम म्हणजे हजारो लोकांमधून 2 लोकांनी जरी त्याचं नियमाचं पालन केलं तरी त्यांच्यासाठी खूप आहे। कारण लोक सांगणारे खूप असतात, रस्त्यावरून काम करणारे लोक कमी असतात आणि ते समाजासाठी काम करतात जेणेकरून त्याचा बोध पूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे। आणि सर तुमचं मी मनापासून खरं कौतुक करतो, अतिशय तुमची टीम चांगली काम करते। मी तुम्ही म्हटलं किंवा राजकीय लोक बोलवले नाही, पण पुढच्या वेळी तुम्ही सांगा आपण अख्खा हॉल भरून टाकू। मी हॉल का भरून टाकू सांगतो, आज आम्ही एक समाजात काम करतो। साहेबांची माझी ओळख नाहीये, पण मी त्यांना ओळखतो, तेही मला ओळखतात, पण तीच व्यक्ती त्यांना माहीत नाही। मी गेले
खरं तर सरांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं, पण मला तर आज गुजरातला एक मुलगी मिसिंग आहे. ती मुलगी गुजरातला तिचं लोकेशन आलेलं आहे. मला तिकडे गुजरातला जायचं होतं, पण मी ह्या कार्यक्रमामुळं म्हणजे थोडंसं मिसगाईड झालं आणि आम्ही उद्या शक्यतो उद्या जाणार आहोत. मी गेली 15 वर्ष साहेब मी ह्या महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपमध्ये आम्ही काम करतो. गेली अनेक वर्षापासून लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, की कोणी रागाने गेलं असेल, कोणी रुसून गेलं असेल, कोणी आत्महत्या करायला गेलं असेल, याची आम्ही एखादी व्यक्ती हरवली महाराष्ट्रातून, ती लोक आम्हाला कॉन्टॅक्ट होतात, पोलिसांच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट होतात. आम्ही त्यांची स्पेशल डिझाईन तयार करतो. म्हणजे महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपचे जे डिझाईन शोधपत्रिका असते त्यावर पोलीस स्टेशनचं नाव असतं, ते बेपत्ता झाले, तर रागावर गेले, घरातून कसे गेले, त्यांचं वय टाकतो, त्यांचं नाव टाकतो, त्यांचं मूळ गाव टाकतो, सध्या राहायला कुठे टाकतो, कामाला कुठे टाकतो, तारीखवर टाकतो आणि ते कशा पद्धतीनं घरातून किती वाजता कसे गेले अशी नोंद करून नातेवाईकांचे 4 नंबर त्यामध्ये आम्ही टाकत असतो. आमचे महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप म्हणून त्याच्याकडे माझा स्पेशल नंबर असतो. अशा पद्धतीची डिझाईन जी व्हायरल होत असते की पूर्ण महाराष्ट्रभर आज रेकॉर्ड झालेले आहे. आज तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं हजारो लोक आपण आज ह्या महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपच्या माध्यमातून आपण सर्वांच्या माध्यमातून दिलेलं आहे. कारण काय असतं की लोक मला म्हणायची हे असं हरवलं काय टाकतोय, सापडलं काय टाकतोय, मला तर सर व्हॉट्सअप कंपनी मला ब्लॉक करून टाकलेलं आहे. तर काय होतं, सकाळी एक डिझाईन टाकतो, तर संध्याकाळी एक डिझाईन टाकतो, दुपारी टाकतो. त्यामुळे माझ्या व्हॉट्सअपला म्हणजे ब्रॉडकास्ट केलं, त्याला रिपोर्ट करून टाकलेलं आहे. ह्यांनी काहीच करायचं नाही. पण माझ्याकडे 500 ते 600 ग्रुप आहेत, महाराष्ट्राचे मिसिंगचे ग्रुप आहेत, कॉन्टॅक्ट आहेत. आणि आम्ही जरी या सर्वांना जरी एखादी डिझाईन पाठवली ना, ती डिझाईन 5 मिनिटात वाऱ्यासारखी म्हणजे एवढी वाऱ्यासारखी होती की ती डिझाईन कुठेही मिळते. कालचीच घरात तुम्हाला सांगतो, खेडवरून एक व्यक्ती आले आणि त्यांच्या घरातला एक व्यक्ती 40 ते 45 वर्षाची व्यक्ती असेल, घरातल्या रागाने निघून गेले. त्यांनी त्यांची गाडी कॅमेऱ्याच्या कडेला उभी केली, चप्पलच टाकल्या आणि ती लोक पुण्यामध्ये आले आणि त्यांनी आम्ही शोधपत्रिका व्हायरल केली. काय रात्री मला 5:30 वाजता कॅमेऱ्याच्या कडेने झालेल्या माणसाने कॉल केला की तुमची शोधपत्रिका सर पाहिली आणि त्या पत्रिकेवरनं सांगतो की एक कॅमेऱ्यावरनं बॉडी वाद चालली. मग त्यांना विचारलं कुठल्या कॅमेऱ्याला, कारण आपल्याला आता 2 मोठे कॅमेरे सोडतात. एक आपल्या 5 वर्षाचा मुलगा घरातून गेलेला आहे जनता वसाहतीचा, आणि एक सिंगरवरनं 14 वर्षाचा मुलगा गेलेला आहे. कॅरेला पाणी भरपूर आहे. कालही त्या लोकांना म्हटलं कॅरेला पाणी भरपूर असल्यामुळे कदाचित बॉडी खाली पण पाण्यात जाऊ शकते. पावसामध्ये काय असतं, पावसामध्ये पाणी उतळ असतं, माती खालनं वरीत असतं. तर मला 6 वाजता त्यांनी कॉल केल्यानंतर म्हटले की तुमची शोधपत्रिका पाहिली, त्याच्यात तुमचा नंबर पाहिला, तुम्ही जी बॉडी आहे ना ती आता वाहत चाललेली. मी त्यांच्या नातेवाईकांना कॉल केला, म्हटलं त्यांना म्हटलं कुठून बोलताय तुम्ही. मला काय वाटतं की आता आपल्या रोडची कुठली बॉडी असेल, ती बॉडी खेडनंतर खेडची होती. मग त्यांच्या नातेवाईकांना कॉल केला की तुम्ही मला हे कॉल आलेला आहे, त्या कॉलवर तुम्ही कॉल करा आणि ताबडतोब त्यांना कॉल करून ती जी बॉडी वाहत चाललेली ते कसं प्रयत्न करतात बघा. मी तर पुण्यात 40 किलोमीटर अंतर आहे. मग त्यांनी तिथे त्यांची यंत्रणा लावली, तिथल्या पोलीस स्टेशनला कळवलं आणि ती बॉडी ताब्यात घेतली. म्हणजे ही शोधपत्रिका किती महत्वाची ठरली जाते. म्हणजे 1 महिन्यापूर्वी वडगाव ब्रिजच्या खाली एक बॉडी वाहत आली. वाहत आल्यानंतर आता कसं असतं माहिती का, घरच्यांना काही माहीत नसतं. बॉडी वाहत आली ती आम्हाला कळवलं, आम्ही गेलो, पोलीस मला कळवतात, फोटो काढला आणि आपल्या ग्रुप पण सोडून दिला. सोडून दिल्यानंतर ग्रुपमध्ये एकाने सांगितलं की भाऊ म्हणजे हे ना मुलगा मी पाहिल्यासारखं वाटतोय, तर मी 5 मिनिटं मुलाला वेळ द्या. म्हणजे त्याला 5 मिनिटं वेळ दिला. त्यांनी त्याच्या भावाला फोन केला की तुझा भाऊ कुठे आहे. त्यांनी सांगितलं सकाळी 6 वाजता आहे ना माझा भाऊ माझ्याकडनं भांडण करून गेलेला आहे. मग त्यांनी माझा कॉल नंबर दिला आणि ते तिथं पाहायला आले तर तिथं भाऊ भेटला. याचं सांगायचं तात्पर्य काय की मी हे काम चालू कसं केलं. गेले 15 वर्षापूर्वी माझ्या मित्राची बहीण हरवली. त्यावेळेस ती आपल्याला भेटली नव्हती. काही कारणाच्या म्हणजे कॉलिंगच्या फोनवरती कॉलिंग चुकीचं झालं आणि ती मुलीची आम्हाला बॉडीने भेटता त्यांची आम्हाला फक्त कपडे मिळाले. त्यानुसार आपण ठरवलं की आपण हे काम चालू करायचं आणि ते काम एवढं चालू केलं. आज महाराष्ट्रामध्ये एवढं रेकॉर्ड झालेलं आहे की कोणी हरवलं 5 मिनिटात माझ्याकडे तो डिझाईन होती आणि हरवलेली व्यक्ती
ज्यावेळेस सापडली ना, कारण पोलीस स्टेशनला ज्यावेळेस साहेब जे मिसिंग द्यायला येतात ना, त्यावेळेस साहेबांना माहिती त्यांचे चेहरे कसे होतात, काय होतात, तर व्यक्ती जीवन सापडली, मेलेली सापडली, कशी सापडली, ह्याचे ना आम्हाला ते दुःख जाणवतं, ते दुःख मला परिपूर्ण माहिती. म्हणून मी ह्या मिसिंगच्या कामात जास्तीत जास्त भर देतो आणि महाराष्ट्रातनं हरवलेला माणूस कसा मला लवकर सापडेल, कसा भेटेल यासाठी प्रयत्न करत असतो. आणि आजचीच घटना आहे बघा, उत्तर प्रदेश मधली व्यक्ती होती, शेकडोला आमच्या नांदेड पोलीस स्टेशनला मिळाली, खडकवासला धरणात आली. आणि मग मी शोधपत्रिका व्हायरल केली. त्यांच्या कुठल्या तरी मित्रमैत्रिणी ते स्टेटसला पाहिलं, त्यांनी मला कॉल केला. ही व्यक्ती उत्तर प्रदेशची आहे, त्यांना हिंदी बोलतो, मराठी बोलता येत नाही, त्यांना शिवण्याला आहे. मग त्यांचा आज कॉन्टॅक्ट करून दिलं आणि आता ते पोलीस स्टेशनला आहे, त्यांना तिथं ताब्यात द्यायचे. पण मी म्हटलं आज साहेबांचा कार्यक्रम आहे, एक फोटो आज नाही झाला तरी चालेल, पण आज जाऊन आपण या कार्यक्रमाला उपस्थिती राहावं लावायची आणि आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, सगळे मान्यवर उपस्थित राहिला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातनं आपण सगळेजण उपस्थित राहिला. मिसिंगच्या कामामध्ये कधी काय लागलं तर माझा नंबर घ्या, नंबर नोट करा. ही वेळ पुन्हा हो कधी पण येऊ शकते, त्यामुळे माझा मी नंबर सांगतो 9393 सर्व्हिस 42 58 58. जय हिंद, जय महाराष्ट्र. अकोला जिल्ह्यातील बाळापूर खामगाव राष्ट्रीय महामार्गालगत अवैधरित्या साठवलेल्या पेट्रोलियम पदार्थांवर प्रशासनानं संयुक्त धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केलाय. या कारवाईत तब्बल 600 लिटर पेट्रोल, 400 लिटर डिझेल आणि 1650 लिटर इथेनॉल असा एकूण 2650 लिटर ज्वलनशील साठा जप्त केलाय. हा साठा बाळापूर खामगाव या राष्ट्रीय महामार्ग परिसरात लपून ठेवण्यात आला होता. ही कारवाई रवींद्र यन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभाग, निरीक्षण पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकानं केले. या कारवाईमुळे अवैध इंधन साठेबाजांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू आहे. प्रशासनानं अशा बेकायदेशीर साठ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. वारेगाव आणि डोंगरगाव येथील वीज उपकेंद्रातील काही कर्मचाऱ्यांवर ड्युटी दरम्यान मद्यप्राशन केल्याचे गंभीर आरोप करण्यात आलेत. अजितदादा युवा फाउंडेशन यांच्या वतीनं 13 एप्रिल 2026 रोजी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात निवेदन देण्यात आलं होतं. त्यानंतरही डोंगरगाव शिव येथील सब स्टेशनमध्ये बिअरच्या बाटल्या आढळल्याचा दावा करण्यात आलाय. तक्रारीनुसार काही कर्मचारी उच्च दाबाच्या 33 केव्ही सबस्टेशनमध्ये मद्यधुंद अवस्थेत काम करत असून वायरमनकडून इतरांकडूनही काम करून घेतलं जाते असा आरोप करण्यात आलाय. तसंच शेतकऱ्यांकडून आर्थिक व्यवहार करून वीज जोडणीची कामं केल्याचाही आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित विभागानं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी करतायत. नमस्कार, मी ओंकार सावंगी पाटील. तर मी सबस्टेशन या ठिकाणी आलो होतो, डोंगरगाव शिव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर मी या ठिकाणी आलो असता मला ऑपरेटर करण सूर्यवंशी, तसेच इंजिनियर अमोल गोडके, वायरमन कृष्णा मिरगे हे मद्यधुंद अवस्थेमध्ये सापडले होते व मला आज या ठिकाणी बिअरच्या बाटल्या सापडलेल्या आहेत. डोंगरगाव शिव या सबस्टेशनला या ठिकाणी इंजिनियर असो किंवा वायरमन असो किंवा मग ऑपरेटर असो, हे लोक या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेमध्ये राहत असून यांना कुठलेही काम सांगितले की ऐकत नाही व उडवडीची उत्तर देतात. तसेच मी या ठिकाणी झडती घेतली असता मला या ठिकाणी दारू सापडलेली आहे. आता हे बिअरचे बॉक्स सापडलेले तुम्ही बघू शकता आपण. आठूबरचा डब्बा आहे या ठिकाणी मला सापडलेला आहे. चाही डब्बा आहे या ठिकाणी. इंजिनियर आणि ऑपरेटर या ठिकाणी दोघांनी एक एक डब्बा घेतलेला आहे. परंतु हे लोक या ठिकाणी खूप असं वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी लोकांमध्ये वातावरण तयार करत आहे. ड्युटीवरती दारू पित आहे. नेमकं ड्युटीवरती दारू का पित आहे याचा जबाब आम्हाला भेटलेला नाही. मी या ठिकाणी आलो असता हे मला हे डब्बे सापडलेले आहे कचरा कुंडीमध्ये. तसंच ऑपरेटर या ठिकाणी पळून गेलेला आहे आणि इंजिनियर या ठिकाणून चालले गेलेला आहे. आणि जो कृष्णा मिरगे वायरमन आहे तोही या ठिकाणाहून पळून गेला आणि सगळ्यांनी फोन बंद करून ठेवलेले आहे. तरी यांच्यावर लवकरात लवकर निलंबनाची कारवाई व्हावी. धन्यवाद.